उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता। जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी एसीबी चौकशी करणार। ब्लड सॅम्पल बदलण्याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करून शासनापुढे अहवाल सादर करू। एसआयटीच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळेंची प्रतिक्रिया। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बेल देण्याचं काम गृहमंत्री करतायत का? देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी। ससून प्रकरणी सखोल चौकशी होण्याची गरज। ससून प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी। अकोल्यामध्ये बियाण्यांसाठी शेतकरी आक्रमक। उदय टॉकीज परिसरामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धनंजय मुंडे परदेशात। प्रशासन एसीमध्ये कूल बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल, तर अकोल्यातील बियाणं विक्रीतील गोंधळावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। विरोधक 24 वर्षापासून टीका करतायत, शिवीगाळ करणं विरोधकांची मानसिकता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। कोकण पदवीधरसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर। काँग्रेसकडून रमेश कीर यांचं नाव जवळपास निश्चित। 10वीच्या निकालातून एक धक्कादायक माहिती समोर। 10वीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी वाटतंय कठीण। इंग्रजीच्या तुलनेत मराठीत नापास होण्याचं प्रमाण अधिक। रणजित सिंह हत्या प्रकरणामध्ये राम रहीमची निर्दोष सुटका। राम रहीमसह 5 जणांची निर्दोष मुक्तता। अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा। जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये केवळ 16 बॉटल रक्त उपलब्ध, तर रक्त शिबिरामध्ये घट झाल्याने जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा। भुजबळांना आवरलं पाहिजे। भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात। भाजपच्या निलेश राणेंचा छगन भुजबळांवर निशाणा। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, तर ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या भोवती जॅमर बसवण्याची केली मागणी। पुणे हिट अँड रन प्रकरणी ड्रायव्हरला नेलेली गाडी पोलिसांकडून जप्त, तर गाडीत जबरदस्ती बसवल्याचा ड्रायव्हरचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण। लाईट गेल्यानं मारहाण केल्याची धक्कादायक माहिती। एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकमधील धोकादायक वाडे जुन्या इमारतींना नोटिसा। शहरातील 275 घरमालक आणि भाडेकरूंना नोटिसा। संभाजीनगर गर्भपात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। गर्भपातासाठीचे मशीन सहजरित्या ऑनलाईन उपलब्ध। दापोली एसटी डेपोमध्ये डिझेलचा तुटवडा। इंधन तुटवड्यामुळे एसटीच्या फेऱ्या थांबल्या। चेंबूर आणि मानखुर्दमध्ये उद्या पाणी नाही। पाईपलाईनच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा नाही। पुण्याच्या दक्षिण भागात पाणी पुरवठा बंद राहणार, तर वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचा निर्णय। विदर्भामध्ये उष्णतेचा तडाखा। विदर्भात पुढील 5 दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याचा अंदाज। पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात पावसाचा तडाखा। पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान, तर घरावरील आणि शाळेवरील पत्रे उडून नुकसान। मिझोरामच्या ऐझॉल सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ। चांदी या आठवड्यात 94,000, तर सोनं देखील 72,000च्या आसपास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।